Hi students, welcome to Yash Academy Karad YouTube channel. In this video, we are going to discuss the types of reagents. Before discussing the types of reagents, can you recall what is meant by reagent? What is meant by reagent? And second question is identify the reagent, substrate, intermediate, product and byproduct in the following reaction. So these are the two questions. You have to answer these two questions. रिएजंट म्हणजे तुम्हाला माहित आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि दुसरा प्रश्न आहे ते दिलेल्या रिएक्शन मधून सबस्ट्रेट, रिएजंट, इंटरमिजिएट, मेन प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट याचं लेबलिंग आपल्याला करायचं आहे किंवा ओळखायचं आहे. दिस इज सबस्ट्रेट, reagent, intermediate, product, and this is the byproduct. Substrate, it supplies carbon for the formation of a new bond. आता सबस्ट्रेट इथं जर पाहिलं तर दिस इज ऍसिटोन, डायमिथाइल कीटोन इज द सबस्ट्रेट इन दिस रिएक्शन and it supplies carbon for the formation of a new bond. आता इथं रिएजंट जो असणार आहे तो रिएजंट it attacks the substrate and causes a chemical reaction. म्हणजे रिएजंट असा आहे की तो त्या सबस्ट्रेटवर अटॅक करेल आणि मग ती केमिकल रिएक्शन घडताना आपल्याला पाहायला मिळते. इथं इन दिस रिएक्शन रिएजंट इज अ CH3MgBr. दिस इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि मग हा ग्रिग्नार्ड रिएजंट यावर अटॅक करतो म्हणजे नेमकं काय होतं पहा. तर या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅन carbon because its electronegativity is 3.5 and that of carbon is 2.55. So pi electrons म्हणजे इथं थोडक्यात काय होतं ऑक्सिजन कडे पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बन कडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. दरम्यान मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड मध्ये कार्बन इज अटॅच टू मेटल मॅग्नेशियम विच इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि आपण पाहिलंय की इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हेटेरोलिटिक फिशन मध्ये आपण अभ्यासलेला आहे की तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. तर इथं मॅग्नेशियम जो असणार आहे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि कार्बन जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. त्यामुळे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स मॅग्नेशियम कडून कार्बन कडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सो कार्बन अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड मॅग्नेशियम अक्वायर्स द पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्यामुळे इथं इंटरमिजिएट जर पाहिला ज्यावेळी सबस्ट्रेट अटॅक्स then there is a formation of an intermediate. इथं तुमच्या लक्षात येईल की कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड हा ब्रेक झालाय आणि या कार्बननं सबस्ट्रेटनं नवीन बद्ध कार्बन बरोबर तयार केलेला दिसतोय पाहिता. कार्बन कार्बन म्हणजे कार्बन CH3 ग्रुप हा मिथाइल ग्रुप इथं जोडलेला दिसतोय आणि ऑक्सिजन कडे MgBr गेलेला आहे. दिस इज अन इंटरमिजिएट ऑल्सो नोन ॲज अ कॉम्प्लेक्स. आणि दिस कॉम्प्लेक्स ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस विच इज अनस्टेबल. कारण कॉम्प्लेक्स इंटरमिजिएटच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं दे आर शॉर्ट लिव्ड, अनस्टेबल अँड कॅनॉट बी आयसोलेटेड. दे आर हायली रिएक्टिव्ह. सो बिंग अनस्टेबल दे अंडरगो हायड्रॉलिसिस टू गिव्ह मेन प्रॉडक्ट अँड बाय प्रॉडक्ट. इथं मेन प्रॉडक्ट जो असणार आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल यामध्ये CH3 जो आलेला आहे रेड लेबलिंग दिसतोय तुम्हाला तो मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड मधून तुम्हाला आलेला तो दिसतोय. आणि इथं हायड्रोजन जो आलेला आहे ऑक्सिजन कडे इथल्या तो वॉटर मॉलिक्युल मधून आलेला आहे. म्हणजे या प्रकारे आपल्याला ही रिएक्शन रिप्रेझेंटेशन करता येतं. हे करण्यापूर्वी महत्वाचं आहे की यामध्ये जो रिएजंट असणार आहे ते रिएजंट जे असणार आहे दे आर ऑफ टू टाइप्स. रिएजंट जे असणार आहे दे आर टू टाइप्स. वन इज इलेक्ट्रोफाइल्स अँड सेकंड इज अ न्यूक्लिओफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स हे जे these types mainly based on the tendency of an atom or a group to donate or accept the electron pair from the substrate. म्हणजे इलेक्ट्रॉन देणं आणि घेणं सबस्ट्रेटला किंवा त्याकडून ह्या दोन्ही प्रवृत्तीवर हे दोन प्रकार साधारणतः पडलेले आपल्याला पाहायला मिळतात.
Now we'll discuss electrophiles. Electro means electrons, files means loving, means electrophiles are इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस ते असणारे आहेत. फर्स्ट, इलेक्ट्रोफाइल्स ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सबस्ट्रेट. म्हणजे जो इलेक्ट्रोफाइल असणारा आहे तो इलेक्ट्रोफाइल काय करतो, सबस्ट्रेट कडून इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतो बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्याच्यावर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डेफिशियंट ऍटम इन द इलेक्ट्रोफाइल्स. म्हणजे त्यामध्ये एक असा ऍटम असेल की ज्याकडे इलेक्ट्रॉनची घनता कमी असणारी आहे, त्याला डिफिशियन्सी असणारी आहे. दे कॅन अटॅक ए रिजन ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी दॅट इज न्यूक्लिओफिलिक सेंटर. म्हणजे इलेक्ट्रोफाइल्स दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, सो दे कॅन अटॅक a region of high electron density that is nothing but a nucleophilic center in the substrate. They can form bonds with nucleophiles by accepting electron pair. म्हणजे न्यूक्लिओफाइल्स कडून इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करून हे इलेक्ट्रोफाइल्स न्यूक्लिओफाइल्स बरोबर बंध तयार करू शकतात. दे आर लेविस ऍसिड्स अँड दे आर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस एज वेल एज न्यूट्रल स्पेसिस. दोन्ही आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल यू टेक पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस लाईक H प्लस प्रोटॉन और हायड्रोजन आयन, NO2 प्लस प्लस चार्ज जो असणार आहे तो नायट्रोजन वर असणार आहे, याला नायट्रोनियम आयन असं म्हटलं जातं. Cl प्लस क्लोरोनियम आयन, Br प्लस ब्रोमोनियम आयन आणि R प्लस कार्बो कटायन जो असणार आहे. दीज आर द पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. एवढेच नाही तर या पलीकडे काही एक्झाम्पल्स तुम्ही शोधली पाहिजे की ज्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते इलेक्ट्रोफाइल्स म्हणून काम करत आहेत. म्हणजे इलेक्ट्रोफाइल्स हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत, दे आर इलेक्ट्रॉन लविंग आहेत आणि या प्रॉपर्टीज जर तुम्हाला पाहायला मिळत असतील तर या प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्याची प्रॉपर्टी लेविस ऍसिडची आहे आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोफाइल्स आर ऑल्सो नोन ॲज अ लेविस ऍसिड्स. इथं दुसरा आपण बघू एक्झाम्पल, न्यूट्रल स्पेसिस. म्हणजे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत, बट न्यूट्रल मॉलिक्युल्स कंटेनिंग सेंट्रल ऍटम विथ इनकम्प्लीट ऑक्टेट और वेकंट ऑर्बिटल्स. म्हणजे एखादा मॉलिक्युल असा आहे, त्या मॉलिक्युलचा जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला आणि त्यामध्ये जर एक असा ऍटम असेल, विशेषतः पर्टिक्युलरली सेंट्रल ऍटम इन द मॉलिक्युल इज ऑलवेज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे ऑक्टेट पूर्ण नाही, ऑक्टेट अपूर्ण आहे किंवा व्हेकंट ऑर्बिटल आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेऊ शकतात आणि अशा स्पेसिस ज्या असणाऱ्या आहेत की त्या ह्या इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ऍक्ट होतात. फॉर एक्झाम्पल BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड, फेरिक ट्रायक्लोराइड किंवा सल्फर ट्रायऑक्साइड. यामध्ये BF3 मध्ये बोरॉन असेल, अल्युमिनियम क्लोराइड मध्ये Al, FeCl3 मध्ये Fe अँड SO3 मध्ये S. दीज आर द इलेक्ट्रोफिलिक सेंटर्स. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सेंटर्स याचा अर्थ तो त्या मॉलिक्युल मधला असा ऍटम असेल की त्याकडे इलेक्ट्रॉनचं अष्टक अपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं किंवा वेकंट ऑर्बिटल असतात, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून त्यामध्ये घेऊ शकतात. इथं स्ट्रक्चर आपण बघूया. फॉर एक्झाम्पल टेक बोरॉन ट्रायफ्लोराइड इन विच बोरॉन इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल and boron is a central atom in BF3. 3 बंध तयार केलेत, 2 प्लस 4 प्लस 2 6. म्हणजे 3 बंध आहेत, याचा अर्थ 2 आणि 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो बोरॉन जो असणार आहे दिस इज इलेक्ट्रोफिलिक सेंटर इन BF3. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट ऍटम या मॉलिक्युल मधला आहे आणि त्यामुळं इट ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाइल असे तुम्ही शोधायचे आहेत. मला वाटलं समजलं असेल. आपण पुढे जाऊया. नाउ दिस इज फॉर यू, यूज युअर ब्रेन पॉवर. हा एक MCQ तर दिलेला आहे. अमंगस द फॉलोविंग स्पेसिस अँड इलेक्ट्रोफाइल इज. तुम्हाला इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, पैकी एक करेक्ट आन्सर यातलं तुम्हाला शोधायचं आहे. एक मिथाइल कार्बोकटायन आहे, अमोनियम आयन आहे, हायड्रोनियम आयन आहे, Na+ आयन. All are positively charged species. So you have to find out the correct answer of this multiple choice question. Now second type of reagent is a nucleophiles.
न्यूक्लिओफाइल्स मीन्स न्यूक्लियस लव्हिंग ते असणारे आहेत. न्यूक्लिओफाइल्स डोनेट इलेक्ट्रॉन्स टू द सबस्ट्रेट, म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे दे कॅन डोनेट टू द इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर सो एज टू फॉर्म ए बॉन्ड. सेकंड, प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन रिच ऍटम इन देम, म्हणजे त्या मॉलिक्यूल मध्ये असा एखादा ऍटम असेल की ज्याकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असणारी आहे. दे कॅन अटॅक ए रिजन ऑफ लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजे लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी याचा अर्थ जवळजवळ पॉझिटिव्ह चार्ज जिथं असणार आहे तिथं इलेक्ट्रोफिलिक सेंटर जिथं असणार आहे तिथंच यांचा अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. दे कॅन फॉर्म बॉन्ड विथ इलेक्ट्रोफाइल्स बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स यांच्यामध्ये हा बंध तयार होतो. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोफाइल्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात न्यूक्लिओफाइल्स कडून आणि न्यूक्लिओफाइल्स इलेक्ट्रोफाइल वर बंद करायचा असेल तर इलेक्ट्रॉन पेअर त्यांना डोनेट करतात आणि दोघांच्या मध्ये एक बंध तयार होतो. म्हणजे इथं त्यांची जी ॲबिलिटी असणार आहे इलेक्ट्रॉन देण्याची आणि इलेक्ट्रॉन पेअर घेण्याची की इथं सगळ्यात महत्वाची असणारी आहे. दे आर लेविस बेसेस, म्हणजे ही जी प्रवृत्ती असणार आहे टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर सो एज टू फॉर्म ए बॉन्ड, म्हणजे ते लेविस बेसेस असणारे आहेत. फॉर एक्झाम्पल यू टेक न्यूक्लिओफाइल्स आर निगेटिव्हली चार्जड. H मायनस हायड्राइड आयन असेल, OH मायनस आयन, CN मायनस आयन, NH2 मायनस आयन, क्लोराइड आयन, ब्रोमाइड आयन, these are the negatively charged species are nucleophiles. Now neutral species containing central atom with one or more lone of electrons, म्हणजे हे असे मॉलिक्युल्स आहेत की या मॉलिक्युल मध्ये गरजे इतके बंध तयार करून त्यांच्याकडे एक असा ऍटम असेल की त्याकडे एक किंवा दोन ज्यादा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे जेवढे बंध तयार करायचे आहेत तेवढे ते बंध तयार करतात त्या मॉलिक्युल मध्ये. तर बंध तयार करूनही त्यांच्याकडे काही इलेक्ट्रॉन्सच्या पेअर्स आपल्याला ज्या पाहायला मिळतात त्यांना लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आणि त्या लोन पेअर इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे ज्यादा असल्यामुळं दे कॅन डोनेट टू द अदर सो एज टू फॉर्म किंवा टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. इथं आपण एक्झाम्पल्स बघूया. वॉटर मॉलिक्यूल, ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर्स, ऑक्सिजननं 2 बंध तयार केलेले आहेत हायड्रोजन बरोबर आणि ह्या 2 लोन पेअर्स एक्स्ट्रा आहेत, तो डोनेट करू शकतो. किंवा ऑक्सिजनची इतर उदाहरणं जर आपण पाहिली तर ऑक्सिजनकडे कुठे गेला तर 2 लोन पेअर्स आहेत, म्हणजे तो न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होत असणार आहे किंवा ते न्यूक्लिओफिलिक सेंटर असणार आहे. ROH अल्कोहोल्स, ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स आहेत. अमोनिया, नायट्रोजन हॅज एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया, मग ते प्रायमरी अमाइन असेल, सेकंडरी अमाइन असतील किंवा टर्शरी अमाइन्स. कारण नायट्रोजन हॅज 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे तुम्ही असे अनेक उदाहरण आहेत की ज्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन नाहीत, ती देखील न्यूक्लिओफाइल्स म्हणून असणार आहे. ती कोणती याचा शोध आपण घ्यायचा आहे. आता वॉटर आपण जर पाहिलं तर इन वॉटर मॉलिक्युल ऑक्सिजन इज अ न्यूक्लिओफिलिक सेंटर, म्हणजे इथं आपण पाहिलं प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन रिच ऍटम इन देम, तर ऑक्सिजन इज अ रिच ऍटम इन वॉटर मॉलिक्युल. सो दिस इज द न्यूक्लिओफिलिक सेंटर बिकॉज इट कॅन डोनेट, हायड्रोजन देत नाही तर हा ऑक्सिजन देतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून तो इथं न्यूक्लिओफिलिक सेंटर असणारा आहे. तर या पद्धतीनं टाइप्स ऑफ रिएजंट्स आहेत, इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स. एक विद्यार्थी मित्रांनो जाताना सांगतो की फ्री रॅडिकल जे असणारे आहेत, फ्री रॅडिकल्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, तो व्हिडिओ तुम्ही आपण होमोलिटिक फिशनचा निश्चित पाहू शकता. त्यामध्ये फ्री रॅडिकल आपण एक्सप्लेन केलेले आहेत. मग ते फ्री रॅडिकल्स हे न्यूक्लिओफाइल्स आहेत का इलेक्ट्रोफाइल्स आहेत याचा शोध आपण घ्यायचा आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.